बातमी आहे हिंगोलीमधून। हिंगोली जिल्ह्यातील 37 केंद्रांवरती 21 फेब्रुवारी पासून 12वीची परीक्षा होत आहे। यंदा 14,459 विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेसाठी नोंदणी केली असून परीक्षा केंद्रांवर भरारी पथकांसह पथक आता तळ ठोकून आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। पाहूया। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांची या ठिकाणी जय्यत तयारी जी आहे ते मागील अनेक महिन्याभरापासून करण्यात आलेली आहे। आज हिंगोली जिल्ह्याभरामध्ये 14,459 विद्यार्थी जे आहेत ते परीक्षेला बसलेले आहेत आणि यामध्ये एकंदरीत हिंगोली जिल्ह्याभरामध्ये 37 केंद्र जे आहेत ते या ठिकाणी आहेत आणि आता बैठकी जे पथक जे आहेत ते 37 बैठकी पथक देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील पाहायला मिळत आहे। आता कॉपी मुक्त सेंटर होणार की नाही याकडे आता संपूर्ण नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे। संपूर्ण हिंगोली जिल्हाभरामध्ये मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक असतील आणि शिक्षक असतील यांचे पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलेले असून 37 पथक जे आहेत ते बैठकी पथक आहेत। आता संपूर्ण हिंगोली जिल्हाभरामध्ये 37 ठिकाणी केंद्र जे आहेत ते परीक्षा केंद्र सुरुवात केले असून आता या ठिकाणी परीक्षा जी आहेत त्या आज 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या दरम्यान पर्यंत परीक्षा 12वीची होणार आहे। आता कॉपी मुक्त सेंटर हिंगोली जिल्ह्यात होणार का हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली।